म्हातारपणी आई वडिलांना कोण सांभाळते? मुलगाच सांभाळणार, मुलीच्या कुठल्या हक्काने सांभाळणार? मुला जावं त्याच्या आईबापाला बघेल की त्यांना बघेल? आताच्या पिढीमध्ये तुम्हाला काय वाटतं, मुलं सांभाळू शकतात? सांभाळलंच पाहिजे. आणि नाही सांभाळायची जरी त्यांना, मी इथं राहत नाही, मी पनवेलला राहते आणि आईवडिलांचं घरदारं आईवडिलांची आहेत आणि त्यांना जर सेपरेट राहायचं असेल बायकोला घेऊन मुलांना घेऊन तर त्यांनी खुशाल जावं आणि खुशाल राहावं. जवळ हातपाय चालू आहेत तवर त्यांची ती पेन्सिलच्या जीवावर राहतीलच, बरोबर. आणि मुलींनी मला तर मुलगी नाही तरी पण मुलीच्या दारामध्ये आईवडील जाऊ शकतच नाही. जावयाचे आईवडील बोलतील ना उद्या, आम्ही तुला लहानाचा मोठा केलाय की तुझ्या सासू सासऱ्यांनी लहानाचा मोठा केलाय? आम्ही तुला जन्म दिलाय की त्यांनी जन्म दिलाय? एवढा तरी विचार केला पाहिजे. आणि मला मुलगी नाही, मला दोन्ही मुलगेच आहेत आणि माझी दोन्ही मुलं मला सांभाळतात, आतापर्यंत तरी सांभाळतात. माझ्या दोन्ही मुलांची लग्न नाही झालीत तरी पण माझं मत वैयक्तिक असं आहे की माझ्या नवऱ्याची विडल कंपनीमध्ये सर्व्हिस होती आणि त्यांची पेन्सिल येते. आणि आतापर्यंत तुम्ही जशी राहतात एकत्र तशी राहावा. आणि जर तुम्हाला स्वतःला वाटत असेल आमचं स्वतःचं हवं किंवा भाड्याने जायला हवं किंवा तुम्ही कुशाल जाऊ शकता. आमच्याजवळ हातपाय चालू आहे तर मी राहाल. आणि जेव्हा थकतील तेव्हा तो ईश्वर पण आहे ना करणारा, तो पण कुणाचा ना कुणाचा तो त्यांनी बंदोबस्त केलेलाच असेल ना पुढचा. आणि माझ्यात तरी आमच्यात तरी एवढी ताकद आहे की ईश्वराला एवढंच सांगणं आहे आमचं पहिल्यापासून. आणि अजूनही वाचन करताना तुम्ही तुमच्या भाषेत प्ले म्हणता, प्ले करताना की जवळ हातपाय चालू आहेत तेव्हा जिवंत ठेव, जेव्हा हातपाय थकतील तेव्हा घेऊन जा. मुलगा का मुलगी का नाही? मुलगी पण सांभाळू शकते ना, दोघं पण सांभाळू शकतं. ज्याला जसे वाईट लागलं दोघाला पण तर दोघं पण सांभाळू शकतं, असं नाही. पण येणाऱ्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलं सांभाळतील का? आता त्यांच्या मनामध्ये आहे की कोणाला सांभाळायचं आहे, बहीण सांभाळते की भाऊ सांभाळते, जसं ज्यांची परिस्थिती ज्याची काय आहे काय नाही तसं. एकच मुलगी आहे ती सांभाळते, मला मुलगा नाही आहे. मुलगी काम करते ती मला करते. दोन्ही सांभाळू शकतात, आई वडील दोघांचेही आहे, दोघांनीही घ्यावे. पण आता तुम्हाला काय वाटतं, मुलं सांभाळू शकतात की नाही? ते त्यांच्या विचारावरती अवलंबून राहील. पण दोघांनी आपापली जबाबदारी ओळखली तर फार उत्तम आहे. पण आता त्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलं सांभाळू शकतात आई वडिलांना? का नाही, त्यासाठी सामंजस्य असावं लागतं एकमेकांमध्ये. मुलगी का नाही? मुलगी ते सासरला जाते ना मग. पण आता तुम्हाला वाटतं का मुलगा सांभाळू शकतो आताच्या पिढीमध्ये? नाही. का नाही का वाटतं? पैसा. हा मुलगा सांभाळतो ना. का मुलगी का नाही? मुलगी पण सांभाळते, ती पण बघते आई वडिलांना. पण आताच्या पिढीमध्ये वाटतं का मुलगा सांभाळणार? नाही ना, अशक्य आहे. अशक्य का वाटतं तुम्हाला असं? कारण मुलाला जास्त म्हणजे जास्त आईबापाचे वडील राहत नाही, त्याच्या संसारात तो रमलेला असतो. दोन्ही सांभाळतात. असं काय जन्मदात्या आई वडिलांना मुलगा मुलगी सांभाळणार ना. आताच्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलगा सांभाळणार? हा सांभाळू शकतो जर तो एज्युकेटेड असेल, त्याला जर जाण असेल आई वडिलांची, आपल्या लहानाचं मोठं केलंय तर तो आई वडिलांची मदत करू शकतो, मुलगीही करू शकते, दोन्ही समान आहेत. फक्त याच्यामध्ये शिक्षणाचं फार महत्त्व आहे, शिक्षण केलं पाहिजे. जसं शक्य होईल तसं मुलाकडे मुलगा सांभाळतो, मुलगी सांभाळते. पण आता येणाऱ्या पिढीमध्ये काय वाटतं, शक्यतो मुलगा सांभाळायला पाहिजे नाही. तुम्हाला वाटतंय का मुलगा सांभाळणार? आता ते मुलावर डिफरंट असतो, आपण कसं सांगू शकतो. बोलो. म्हातारापणे आई वडिलांना कोण सांभाळतो, मुलगा की मुलगी? मुलगी सांभाळते. हा मुलगी का मुलगा का नाही? कारण मुलगीला आई वडिलांची आवड असते आणि मुलाला फक्त पैशाचा हवा असतो, त्याच्या मिळकतीवरती कब्जा करा मागतो, म्हणून मुलगी आई वडिलांना सांभाळते. मुलगी बी मुलगा बी सांभाळतात. आताच्या पिढीमध्ये काय वाटतं तुम्हाला? आताच्या पिढीमध्ये चाललंय व्यवस्थित, नंतर बघू काय आहे ते. मुलगा सांभाळू शकतो की नाही? सांभाळू शकते. मुलगीच सांभाळते तसं म्हणलं, मुलगा सांभाळू शकत नाही. का असं का वाटतं? आजकालची मुलं बघतायच तुम्ही कसे आहेत ते. आजकालच्या मुलांवर विश्वास नाही. मुली कशी परक्या घरी जाऊन सुद्धा आई वडिलांना बघते येऊन. मुलगी
मुलगा का नाही? ते मुलाचं लग्न झाल्यानंतर जास्त हे करतात ना, दोन्ही पण सांभाळतात, तसं काही हे नाही, पण सांभाळायला जास्त मुलगी सांभाळत. मुलगा, का मुलगी का नाही? मुलगी बी सांभाळणार पण मुलगी तिच्या घरी असणार ना. मग येणाऱ्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलगा सांभाळू शकतो का? येणाऱ्या पिढीमध्ये मुलगी सांभाळेल आता काय वाटतं? असं का वाटते? म्हणजे आजकालची मुलं कशी आहेत कशी आहे? त्याच्यामुळे सांगा कशी? आजकालची मुलं म्हणजे आई वडिलांना सांभाळत नाहीत वगैरे असं. मुलगा सांभाळतो. मुलगी का नाही? मुलगी कशी, आता मुलगी दुसऱ्या घरची असती, मग ती कसं लग्न करून गेल्यावर मग ती नाही सांभाळ, पण मुलगा असतो तर मुलगा सांभाळेल ना. पण आताच्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलगा मुलगीच आताच्या पिढीमध्ये मुलगी सांभाळणार. मुलगा नाही आता मुलीला कसं आहे, आई वडिलांचं कसं आहे, आई वडिलांचं म्हणजे जास्त करून मुलीला प्रेम असते, मुलाला नसते. मुलं कसे प्रॉपर्टीसाठी असतात, ते प्रॉपर्टीसाठी मुलं हे करतात. बाकी मुलगी कशी आहे, तिला प्रॉपर्टी फक्त आई वडील पाहिजे, यासाठी मुलगी श्रेष्ठ आहे. कोण सांभाळणार, मुलगा की मुलगी? सांभाळतात. मुलांचा आजचा भरोसा नाही का, आता मुलं आता व्यसनी जातात, त्याच्यामुळं काय मुलांचं काय आपण सांगू शकत नाही. मुली सांभाळू शकतात आई वडिलांना, आणि हल्ली तेच चालू आहे, मुलीच जास्त करून मुलांना सांभाळतात आई वडिलांना, बाकी कोण नाही सांभाळू शकत. मुलगी. मुलगा का नाही? आता काय पोरांचं सांगू मी, काय सांगू मुलांचं, काय सांगू. मुलगी सांभाळते, मी माझ्या आई वडिलांना सांभाळलंय, मी माझ्यावरून सांगते. मुलं ही आमची बायकात येडी असतात. दोघांनी पण सांभाळलं पाहिजे, पण मी माझ्या मम्मी पप्पाला स्वतः सांभाळणार, दोघांना पण. तुम्हाला काय वाटतं, मुलगा सांभाळेल मुलगी? दोघांनी पण सांभाळलं पाहिजे, पण आता मुली कशा सांभाळणार? एकदा आई बापाने लग्न करून दिलं की ते त्यांच्या घरी जातात, मग मुलाचंच कर्तव्य राहतं ना सांभाळायचं. पण आताच्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलं सांभाळतात? आताच्या पिढीमध्ये नाही सांभाळत, का? त्यांना त्यांच्या बायका प्याऱ्या. मुलगी का नाही? मुलगी पण सांभाळतात ना, मुली पण सांभाळतात काय काय आई वडिलांना. पण आताच्या पिढीमध्ये काय वाटतं? आताच्या पिढीमध्ये लय जमाना बदली झालाय. काय वाटतं? आता तसं काय सांगू शकतो मी. मुलं सांभाळू शकत की नाही आताच्या पिढीमध्ये? आजच्या पिढीमध्ये व्यवस्थित असतात ती मुलं सांभाळतात, काय काय मुली सांभाळतात. दोघे पण बघतात थोडं बहुत. मुलगी कधीतरी आली तर बघते, कारण मुलगाच बघतो, किंवा सूनच जास्त करून बघते. मुलगी कधीतरी येते 15 दिवसांनी आईकडे, कशी आई बरी आहे का विचारायला येते, जाते तिच्या संसारात, शेवटी सूनच बघते. हां, आताच्या पिढीमध्ये काय वाटतं, मुलं बघतात का आई वडिलांना? नाही बघत. का असं काय वाटतं? नाही बघत. कसं आपली फॅमिली झाली की कसं, आई जेवलीस का, खाल्लं का, पण आईने खाल्लं नाही खाल्लं ते कुठं लक्ष देतात. बायको बोलली हां जेवली, जातात निघून. आई जेवली म्हणजे आई जेवली का नाही हे कुठं विचारतात ना. असं आहे ना, नेमकं आईला विचारलं पाहिजे जेवली का, ठीक आहे तू जेवली पण ये माझ्याजवळ, ये तू बस बरं बघू जेवूया आपण सोबत, असं का नाही बोलत? नाही बोलत. मुलगी कधीतरी येते तरी ठीक आहे 15 दिवसांनी येते, पण ती बोलते आई तू माझ्यासोबत बस जेवूया आपण दोघी बोलते. मग ते कौतुक ते आईला वाटतं की माझी मुलगी चांगली मला बघेल असं.